महाराष्ट्रातील आदिवासी भिल्ल समाजाची कुलदेवता आणि पंढरी असलेल्या येडूबाई देवीच्या जत्रेत लाखो भिल्ल समाज बांधव आणि भाविकांनी दर्शन घेतलं, तर नवस्फूर्ती म्हणून कोंबड्या आणि हजारो बकऱ्यांची आहुती देण्यात आली। यावेळी देवीचा जय जयकार करत, अंगावर आसूड मारत, कापूर जाळत, लोटांगण घेत भिल्ल समाजानं गडावर जाऊन एकच जल्लोष केला। महाराष्ट्रातील भिल्ल समाजाचा हा एकमेव उत्सव असून एकमेकांची सुखदुःख, संवाद, लग्नकार्य, न्यायनिवाडा यासाठी भिल्ल बांधव आपला मुक्काम वाढवतात। यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे एकमेकांना जगायला बळ आणि ऊर्जा मिळते। अखिल भिल्ल समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वर्षभरात इथल्या जत्रेला हजेरी लावली नाही असा भिल्ल बांधव विरळच। लाखोंच्या वर गर्दी, इतकीच गर्दी इथे पाहायला मिळते। एरवी शांत, निवांत, अंधाराच्या कुशीत पहुडलेलं मुळाखोरे यात्रेच्या निमित्तानं 4-6 दिवस सारखे जागते राहते। महाराष्ट्र आणि बाहेरील राज्यातून इथे लोक मोठ्या संख्येने येतात। याविषयी रंगनाथ एकनाथ आहेर आणि चंद्रकांत बर्डे नामक भक्तांनी अधिक सांगितलंय। त्याप्रमाणे या ठिकाणी भिल्ल समाज हा मोठ्या प्रमाणात येतो आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हा समाज आपला पायी कोणाच्या भट्टीवर वीट भट्टीवर असतो, पण उचल घेऊन सुद्धा हा समाज हा येडोबाई करता या ठिकाणी दरवर्षी चैत्र पौर्णिमेला येत असतो। या सुधारण्यासाठी आम्हाला मी मागच्याच वेळेस मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं होतं की या ठिकाणी आम्हाला आदिवासी समाजाला जागेची उपलब्ध, संडास बाथरूमची उपलब्ध आणि हा आमचा मोठा गंभीर प्रश्न आहे, हा शासनानं सोडा। आणि या ठिकाणी सालाबादाप्रमाणे याही वर्षी येडूबाई यात्राचं जे नियोजन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने हे दरवर्षी प्रमाणे झालेलं आहे। परंतु थोडीशी एक समस्या या ठिकाणी यावर्षी थोडंसं पाण्याचं जे दुर्भिक्ष आहे ते दुर्भिक्ष जाणवतं, याची आम्हाला जाणीव आहे। कारण मागच्या वर्षी जी काही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमुळे धरणातही पाणी साठा हा शिल्लक नसल्यानं त्या ठिकाणी यात्रेची थोडीशी पाण्यानिमित्तानं थोडीशी गैरसोय होताना दिसते। परंतु होता येईल तेवढं गावकरी मंडळी त्याच पद्धतीने सर्व यात्रा नियोजन कमिटी आणि याच ठिकाणी नव्यानं सुरू झालेली जी येडूबाई यात्रा अन्नदान कमिटी जी आहे, अन्नदान वर्ष प्रथम यांच्या वतीने सुद्धा वेळोवेळी आम्ही या ठिकाणी आपल्या या अनाउन्सिंगद्वारे या ठिकाणी सूचित करतोय की जे पाणी व्यवस्थापन जे आहे, पाणी व्यवस्थापन या ठिकाणी योग्य रीतीनं हे केलं जात आहे। अकोले तालुक्यातल्या पिंपळदरीच्या येडूबाई गडाचा हा परिसर महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येने जमलेले भिल्ल बांधव त्यांच्या शेतांमध्ये पडलेल्या राहुट्या जागा मिळावी म्हणून 3 दिवस अगोदरच आलेले त्यांचे सर्व कुटुंब आणि जत्रेत नवस्फूर्तीसाठी गडाच्या खाली असलेल्या वाघाई व गाडीवान या देवता समान असणाऱ्या मंदिरासमोर 1,500पेक्षा अधिक मुलांमार्फत बकरांची देण्यात आलेली आहुती, निघालेली पारंपरिक वाद्य, डफ हलगीच्या निनादात आणि तालावर म्हटली जाणारी पारंपरिक देवीची महती सांगणारे खड्या आवाजात म्हटली जाणारी पारंपरिक गवणे, हजारोंच्या संख्येनं निघालेल्या काठ्या आणि त्यासोबत देवीचा गडावर चालवलेला नैवेद्य, त्याचवेळी 40 एकर परिसरात 3 दगडांवर पेटवलेल्या चुली आणि त्यावर शिजणारे मटण हे दृश्य म्हणजे भिल्ल समाजाची येडूबाईविषयी असलेली श्रद्धा आणि त्याला आहुतीची असणारी काळी किनार असं दृश्य पाहायला मिळालं। याविषयी सोपान मोरेने अधिक सांगितलंय। येडूबाईच्या यात्रेसाठी आमचं हे कुलदैवत आहे। महाराष्ट्रातील सर्व भावी भक्त आदिवासी समाज सगळे आमचे जेवढे आदिवासी समाजाचे बांधव आहेत आमचे महाराष्ट्रातले सगळे एका ठिकाणी येतात आणि एक नवीनच इथं आनंद असतो, उत्साह असतो। किती काय दुष्काळ असो काय असो तरी आमचे समाजाचे लोक या ठिकाणी एकोप्याने येतात, आनंदाने राहतात आणि आमचं कुलदैवत आहे या ठिकाणी आल्यानंतर एक आनंद नैसर्गिक वातावरणामध्ये इथं देवीचं वास्तव्य आई येडूबाईची इथं यात्रा मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने लोक इथे येतात। सालाबादाप्रमाणे सगळे लोक इथे येतात। अकोलेपासून 32 किलोमीटरवर असणारे पिंपळदरी गाव, तिथे गडावर येडूबाईचे 1850 पासूनचे सर्वे नंबर 58 मध्ये मंदिर आहे। या मंदिराची दर चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी जत्रा आणि यात्रा भरत असते। 3 दिवस चालणारा यात्रा उत्सवास पहाटे 4 वाजता मांडे कुटुंबियांच्या हस्ते देवीला अभिषेक करून सुरुवात होते। सकाळी 8 वाजेपर्यंत हा कार्यक्रम झाल्यानंतर 8:30 ला मुकुट, चोळी, पातळ आणि अलंकार, मांडव, डहाळ्या आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात गडावर जाऊन देवीला पोशाख नेसवला जातो। दुपारी 2 वाजता गोंधळ आणि देवीच्या आरती व गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाल्यावर दुपारी 4 वाजता देवीची काठी निघते, त्याला देवीचा छबिना म्हणतात। या काठीची मिरवणूक पिंपळदरी गावातून निघते। यावेळी वाद्य वाजवून काठी नाचवलीही जाते, तर नवस्फूर्तीसाठी अंगावर आसूड मारणे, गडापर्यंत लोटांगण घालणे, देवीच्या अंगात येऊन गडावर हाय हाय करत गडावर धावत जाणे आदी परंपरा भिल्ल समाज जपतो। तर मुलाचा नवस असेल तर यावेळी नवस्फूर्ती करण्यात येते। 3 दिवस भिल्ल समाज देवीच्या ओव्या आणि गीतं म्हणतात, त्यामुळे येथे भक्तिमय वातावरण तयार होतं।
सायंकाळी 5 वाजता छबिनाच्या काठ्या मंदिराच्या कळसाला लागल्यावर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते। कोंबड्या बोकड घेऊन भक्त आणि नवस्फूर्तीवाले वाघाई आणि गाडीवान या दिशेने जाऊन तिथे नवस्फूर्ती फेडण्यासाठी सुमारे 2000 बोकडांची आणि कोंबड्यांची आहुती दिली गेली। यावेळी बकराच्या ओरडण्याचा आवाज आसमंतामध्ये गेला हे पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते। त्यानंतर भिल्ल समाजाच्या चुली पेटल्या आणि यावेळी तमाशा कलावंतांनी हजेरी लावून उपस्थितांचे मनोरंजनही केले। गडाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावा अशी मागणी भक्तांची आहे, मात्र शासन या बाबीकडे कायम दुर्लक्ष करीत आहे। गडाची जागा वनक्षेत्रात येत असून ती मंदिराला देऊन कायमस्वरूपी तिचा विकास व्हावा असंही भिल्ल समाजाचे पुढारी म्हणतात। च्या वतीनं मी हे एक या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा तसेच जे आपले स्थानिकचे तसेच बाहेरचे जे संपूर्ण लोकप्रतिनिधी जे आहेत यांना मी या ठिकाणी सूचित करू इच्छितो की सालाबादाप्रमाणेही या ठिकाणी रोज दरवर्षी एवढ्या मोठ्या संख्येनं यात्रा ही भरते, परंतु असं दिसून येतंय की या ठिकाणी फक्त यात्रेपुरतच या ठिकाणी येऊन दर्शन जे आहे ते दर्शन त्या ठिकाणी घेतल्या जातात किंवा मग एक थोडासा आपला त्या ठिकाणी जो काही हेतू असेल तो या ठिकाणी साध्य केला जातो, परंतु ज्या काही विकासाच्या ज्या सुविधा आहेत एवढ्या लाखोच्या संख्येनं भाविक भक्त या ठिकाणी येतात, परंतु जाण्या येण्याची रस्त्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निर्माण होताना दिसत नाही, ती होणं गरजेचं आहे। तर मी या ठिकाणी येडूबाई अन्नदान कमिटीच्या वतीने असं आवाहन करतो की प्रशासकीय जी यंत्रणा असेल, जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी या ठिकाणी दरवर्षी जी यात्रा भरते यासाठी जी रस्त्यांची जी दुरावस्था जी आहे ती रस्त्यांची दुरावस्था या ठिकाणी पुढे येणाऱ्या काळामध्ये भेडसावणार नाही, त्याच पद्धतीनं यात्रेकरूंसाठी जी जागा जी आहे ती जागा या ठिकाणी एका बाजूनं येडूबाई माताचा हा निसर्गगड आणि त्याच पद्धतीने एका बाजूनं असणारी जी आपली मुळा नदी जी आहे याच्या पात्राच्या मधोमध ही या ठिकाणी यात्रा भरत असते, परंतु वाढती लोकसंख्या आणि त्याच पद्धतीनं यात्रेसंबंधीचा प्रचार प्रसार दरवर्षी भाविक भक्त जे आहेत ते भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येण्याची जी वर्दळ आहे ती सुरू आहे, परंतु ज्या आरोग्याच्या, रस्त्याच्या, पिण्याच्या पाण्याच्या, रस्त्याच्या आणि त्याच पद्धतीनं ज्या यात्रेकरूंसाठी जागा जी आहे ती या ठिकाणी अपुरी पडते। आदिवासी भिल्ल समाजाच्या या कुलदेवतेच्या यात्रेला राज्यातून मोठी गर्दी होत असते, मात्र आदिवासी विकास, वन विभाग आणि जिल्हा प्रशासन या बाबीकडे गांभीर्याने पाहत नसल्यानं या ठिकाणी यात्रेचे नियोजन बिघडते, तसेच भाविकांची सोयीसुविधा, वीज पाण्याची व्यवस्था याबाबतही धावपळ उडते। यंदा मुळा नदीला पाणी नसल्यानं भक्तांचे पिण्याच्या पाण्याचेही हाल झाल्याचं पाहायला मिळालं। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, अकोले।